तर माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार नको शिंदे गटाने ही मागणी केलेली आहे। शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांसह कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। तर नाराजी असल्यास दूर करून सर्वांना सोबत घेऊ रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 5 वर्षामध्ये ते खासदार आमच्याकडे फिरकलेच नाहीत। त्यांनी मतदारसंघातला निधी दिला नाही, मतदारसंघातली कुठली कामं झालेली नाहीत। जी महत्त्वाची कामं आहेत ती कुठलीच कामं तिथं मतदारसंघामध्ये झालेली नाहीत। आम्ही महायुतीचंच काम करणार, कारण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे आदेश देतील त्यांच्या आदेशाबरहुकूम काम करेन। पण आमची त्यांना विनंती आहे की जे उमेदवार सर्वसामान्यांमध्ये मिसळतील, सर्वांपर्यंत पोहोचतील, जनतेच्या हिताची कामं करतील अशाच माणसाला उमेदवारी द्यावी। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक ब्रीदवाक्य दिले, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास। सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलं। ज्या काही इकडे तिकडे नाराजी असतील त्या पक्ष पातळीवर आमच्या पातळीवर आम्ही काढू।